नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत राहूचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. आज आपण सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे आणि राहू हा ग्रह आपली मीन राशी सोडून कुंभ राशीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. राहू आणि केतू हे दोन ग्रह छायाग्रह आहेत आणि यांची गती ही वक्र गती असते आणि हे पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच या राहूने मीन राशीमधून कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. कुंभ ही रास राहूची स्वराशी आहे. राहूचे वैशिष्ट्य म्हणजे कलियुगामध्ये राहूचे प्राधान्य आहे. हा राहू मायावी आणि भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि कलियुगामध्ये हा राहू सर्वतः व्याप्त असा आहे आणि त्यामुळे राहूचे हे राशी परिवर्तन प्रत्येक जातकासाठी महत्त्वाचे ठरते, कारण हा राहू मानवी जीवनावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम करत असतो. असा हा राहू सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव तुमच्या विवाहाचा भाव आहे, दाम्पत्य जीवनाचा भाव आहे. त्याचबरोबर याच भावावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा विचार केला जातो. व्यापार आणि त्याचबरोबर भागीदारी याचा सुद्धा विचार या भावावरून केला जातो आणि सप्तम भावात गोचर करणाऱ्या या राहूची दृष्टी तुमच्यासाठी 11वा भाव म्हणजेच लाभ भाव, त्याचबरोबर लग्न भाव म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आणि तृतीय भाव म्हणजे पराक्रम भावावर पडणार आहे. सप्तम भाव हा भागीदारीचा, विवाहाचा, दाम्पत्य जीवनाचा भाव आहे. त्यामध्ये राहूचे हे गोचर तुमच्या दाम्पत्य जीवनात, व्यापारी जीवनामध्ये भ्रम निर्माण करणारा असू शकतो. नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते किंवा चुकीच्या व्यक्तीशी तुमचे संबंध हे जोडले जाऊ शकतात आणि म्हणूनच अत्यंत सतर्क राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. राहूची 5वी दृष्टी तुमच्यासाठी लाभभावावर पडत आहे. ही स्थिती धनागमनाच्या दृष्टीने उत्तम आहे. आकस्मिक धनलाभाचे योग या राहूमुळे तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. तर राहूची 7वी दृष्टी तुमच्यासाठी लग्न भावावर पडत आहे. हा भाव व्यक्तिमत्वाचा भाव आहे आणि राहू हा भ्रम निर्माण करणारा मायावी ग्रह आहे. त्यामुळे तुमचे निर्णय या कालखंडात चुकण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. आणि राहूची 9वी दृष्टी ही तृतीय भावावर पडत आहे. हा भाव करिअरचा भाव आहे, तुमच्या पराक्रमाचा भाव आहे. परंतु या भावावर गुरुची सुद्धा दृष्टी आहे. त्यामुळे करिअरमध्ये मुख्यतः सात्विक आणि प्रामाणिकपणे राहणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचे तुम्हाला योग्य फळ सुद्धा मिळणार आहे. कारण राहू हा ग्रह मायावी आहे, तो आकर्षण निर्माण करणारा आहे आणि म्हणूनच सात्विकतेचा अवलंब करून कार्यक्षेत्रामध्ये कार्य केल्यास त्या परिश्रमाचे तुम्हाला योग्य फळ देखील मिळणार आहे. प्रेमीजनांनी या कालखंडात सावधानतेने वागणे गरजेचे आहे. चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता या कालखंडात दाट दिसून येत आहे. चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन नंतर पश्चाताप करण्याची वेळ ही तुमच्यावर येऊ नये याची खबरदारी तुम्ही आधीच घेणे हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक वेळी पुढचाच व्यक्ती दोषी असतो असे नाही, तर काही वेळा आपणही त्यामध्ये दोषी असू शकतो आणि म्हणून नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि उजळपणा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध प्रस्थापित करण्यापूर्वी योग्य विचार करणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांना विवाहाची इच्छा आहे अशांसाठी सप्तम भावावर गुरुची तर दृष्टी आहे, परंतु येथे राहू विराजमान आहे. त्यामुळे सावधतेने निर्णय घेणे हे गरजेचे असणार आहे. निर्णय चुकण्याची सुद्धा शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनात जर आधीपासून काही मतभेद असतील तर त्यामध्ये दाम्पत्य विच्छेदाची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे आणि म्हणूनच दाम्पत्य जीवन सांभाळणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यवसायाचा विचार करता व्यवसायासाठी हा कालखंड चांगला आहे आणि पार्टनरशिपमध्ये जे जातक व्यवसाय करतात त्यांच्याहीसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणे हे गरजेचे असणार आहे. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे राहू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. त्यामुळे तुमची फसवणूक देखील होऊ शकते किंवा तुम्ही देखील दुसऱ्याची फसवणूक ही करू शकता. त्यामुळे
हे संबंध फार काळ टिकणारे असू शकत नाहीत. आर्थिकदृष्ट्या मात्र हा कालखंड तुम्हाला मजबूत करणारा असणार आहे. धनागमनाचे योग सुद्धा या कालखंडात येताना दिसून येतात. सरकारी क्षेत्रामध्ये अडकलेली जर काही कामे असतील तर हा राहू या काळामध्ये मार्गी लावताना दिसत आहे. आणि घरातील नातेसंबंधात तिरस्ताचा होणारा सहभाग हा तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यताही दिसत आहे. आणि त्यासाठी तुम्ही योग्य खबरदारी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मानसिक अस्वस्थता ही तुम्हाला या कालखंडात जाणवताना दिसत आहे. या कालखंडामध्ये तुमच्या जीवनात तणाव व्याप्त होताना सुद्धा दिसत आहे. आणि कुटुंबात सुद्धा अस्थिरतेचे वातावरण हे पाहायला मिळत आहे. आणि त्याचा परिणाम हा तुमच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो. आणि त्यासाठी घरातील वातावरण बिघडणार नाही. आणि आपले वर्तन आपण प्रामाणिकपणे केल्यास त्यातून तुमची मुक्तता होऊ शकते. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू सुस्थितीत आहे त्यांना राहूचे हे गोचरीचे भ्रमण सुस्थितीत व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. परंतु ज्यांना राहूची दशा आहे, राहू अकारक आहे, अशा वेळी हे राहूचे गोचर त्यांना अशुभ फलदायी ठरू शकते. आणि त्यासाठी उपाय म्हणून त्यांनी शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करावे. त्याचबरोबर सर्वात सोपा उपाय म्हणजे शंकराची आराधनाही नियमित करावी. शंकराची आराधना ही प्रत्येक देवतेसाठी उपयुक्त असते. आणि शंकरावर सर्व ग्रह आणि सर्व देवतेंची आराधना ही होऊ शकत असते. ज्यांना राहू अत्यंत अशुभ आहे त्यांनी अशा वेळी राहूच्या बीजमंत्रांचा संकल्पपूर्वक जप करणे किंवा ब्राह्मण द्वारा करून घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंह रास आणि सिंह लग्नाच्या जातकांनी स्वतःला अहंकारापासून दूर ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण राहू हा तुमच्यात अहंकार पैदा करत असतो. आणि त्यावर नियंत्रण ठेवल्यास राहूचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे. हे सोपे उपाय केल्यास सुद्धा राहूचे अशुभत्व हे कमी होऊ शकते. अशा रीतीने आपण आज सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी राहूचे गोचर भ्रमण याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहिती करता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी राहूचे गोचर भ्रमण याची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.